आज आपण मस्त असे टोमॅटोचे डोसे बनवणार आहे. अगदी 10 मिनिटातच होऊन जातात. तर त्यासाठी रवा घेतलेला आहे 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सगळं मिश्रण एकजीव करून 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. 10 मिनिटांनंतर मस्त असं रेस्ट झालं होतं. तर हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ह्याची बारीक छान अशी पेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये घालण्यासाठी आता आपण घेणार आहे टोमॅटो, मिरची आणि लसूण. हे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली आणि त्या बॅटरमध्ये ओतून दिली. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि सगळं बॅटर मस्त असं एकजीव करून घेतलं. बॅटर छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि मग बॅटर छान असं हलवून घेतलं. आणि डोशासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी घेतलेले आहे शेंगदाणे, लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीर. थोडंसं दही घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. डोशासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे आणि बॅटरसुद्धा छान असं फुललेलं आहे. तर तवा गरम करून घेतला, त्यावर थोडं पाण्याचा शितोडा मारून तवा पुसून घेतला आणि मग त्यावर असे मस्त डोसे घालून दिले. एकदम भारी होतात. जाळी किती छान आली आहे बघू शकता. झाकून अलटीपलटी करून आणि तेल लावून मस्त असे डोसे मी शेकून घेतलेले आहे. इतके भारी होतात ना आणि अगदी 10 मिनिटातच होऊन जातात. नाश्त्यासाठी एक नंबर आहेत. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.